एकविरा माऊली. तर आता दुपारचे 3:30 वाजल्यात. अजून आमचा दुपारचा मुक्काम काय येत नाही, अजून अर्धा तास लागेल चालायला. पालखी थोडी आज लेट प्रस्थान झाली कारण की पहिला दिवस होता आणि खूप जल्लोषात केले पहिले यावर्षी आम्ही. तर आता पालखी आलेली आहे जवळ. एकविरा अजून 3 किलोमीटरपर्यंतचा आमचा दुपारचा मुक्काम बाकी आहे. म्हणजे आपण आता जर वाटलं 4 वाजता जर पोहोचले तर निघणार कधी आणि रात्रीच्या मुक्कामावर परत कधी पोहोचणार असं झाले. तर आता आपण डायरेक्ट दुपारच्या मुक्कामावर भेटूया. थोडं तिथे रिलॅक्स होऊ, जेवू वगैरे आणि मग आई भंडारा घेऊन आपण पुढचा आपला जो रात्रीचा मुक्काम आहे तिथे प्रस्थान करूया. जय एकविरा. जय एकविरा माऊली. तर आता वाजलेले आहेत 5 वाजत झालेत आणि आम्ही दुपारच्या मुक्कामात जेवत आहेत. साहिल वगैरे बसले आहेत जेवण वगैरे आणि इकडे सर्व आहे. ओंकार पण आहे आपला आणि फार झोपलेला आहे आणि आपली पालखी आणि हा ससून अवघरचा हायवे. जय एकविरा माऊली. तर आम्ही आता ओल्याला कोलीवाड्यामध्ये आहेत आणि इकडे ना म्हणजे घरातलेच आहेत त्यांनी स्वतःच्याच तर्फे म्हणजे आई भक्तांसाठी भंडारा ठेवलेला आहे. आणि साहिल बघा आमचा साहिल दाखवत आहे. तर आज भंडाऱ्याचा मेनू आहे ना रोट्या आहेत ज्या आगरी कोल्याची शान आहे. दाल भात आणि पापड आणि चणा डाळची भाजी आहे. वाटाण्याची पण भाजी घेतली नाही. तर आम्ही आता जेवण घेतो आणि आमचं आजचं असं आहे ना जलेबी पण आहे. साहिल सगळं सांगायला लागले कसं आहे ना आता आम्ही ते जेवणार आणि त्याच्यानंतर इथून 5-10 मिनिटात आपला रात्रीचा मुक्काम आहे. आता वाजल्यात 10 वाजल्यात. आम्ही परत जेवण घेतो आणि आपला पुढचा प्रवासला चालू करू. आता आपण डायरेक्ट भेटूया आपला रात्रीचा जो मुक्काम आहे तिथे. आणि आपला यशभाई पण आहे. बाकी कसं काय चालना वगैरे मजा आली थोडी. मजा आली. थोडं लॉंग झालं आज. आजचं खूप लॉंग झालं. म्हणजे आम्ही 4 वाजता हॉल्टवर पोहोचले पर 6ला निघाले आणि आता 10 वाजता इकडे पोहोचले. आज खूप झालंय. आता जाऊन आम्ही आराम करतो. इथे आम्ही पोचलेले आहे आणि आता जरा फ्रेश होऊन घेतो. आपलं जेवण तिथेच झालं होतं अगोदरच्या जे आपण इकडे थांबले होते. आणि आता आपला रात्रीचा मुक्काम आहे इथे. तलाव वगैरे खूप छान आहे इकडे. तर आता आपण इकडे फ्रेश होऊन घेऊ आणि वरती जाऊन आराम करूया. माऊली आम्ही सर्व फ्रेश झालेले आहेत आणि आता झोपायची तयारी करतो. खूप थकलो आहे कारण की सकाळीपासून जे चालतोय ना आम्ही आत्तावरात चालत होते. जास्त आराम भेटला आहे ना. अजून 3-4 तासच पूर्ण दिवसात आराम भेटला आहे. आता झोपतो आणि उद्याचा पलक पण खूप मोठा आहे. तर सर्व झोपलेले वगैरे पण आहेत. सर्वांची रात्र इकडे झालेली आहे. तर आपण पण झोपूया. शुभ रात्र. जय एकविरा. जय माऊली.